नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आज आपण झणझणीत मालवणी पद्धतीने चिकन तयार करूया. तर इथे आधी पहिलं चिकन स्वच्छ साफ करून धुवून कट करून घेतलं. त्यानंतर बघा आला, लसूण, ओली मिरची ह्याची आपण पेस्ट तयार करून घेतली. धुतलेल्या चिकनला आपण हळद, मीठ आणि ती पेस्ट केलेली लावून ठेवली. अर्धा तास असंच ठेवायचं मॅरिनेटसाठी. त्यानंतर मी एक मालवणी पद्धतीचं वाटण तयार करून घेतलंय. तर इथे मी ते दाखवलं नाहीये कारण माझा व्हिडिओ आहे, बघा तुम्ही चॅनेलवर, तिथे तुम्हाला मालवणी वाटण दिसेल आणि बऱ्याचशा रेसिपीमध्ये आहे. त्याच्यात मी टाकलंय कांदा, खोबरा, आलं, लसूण भाजून आणि कोथिंबीरीचे देठ. तर इथे बघा आपण फोडणीची तयारी केली आहे. तर फोडणीत आपण टाकले तमालपत्र आणि कांदा. छान अशी फोडणी परतून घेतोय. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर मी पटकन मसाले ओतले गेले माझ्याकडून. तर मसाल्यात काय आहे ते सांगते तुम्हाला. हळद, मीठ, गरम मसाला आणि मालवणी मसाला असं मस्तपैकी मसाले टाकलेत मी आणि छान असे फोडणीत तेही परतलेत. त्यानंतर मॅरिनेट केलेलं आपण चिकन टाकलंय, तेही चांगलं परतून घेतलं आणि थोडंसं आपण ह्याच्यात लिंबू पिळलंय. का तर आपण दही नाही वापरत आहोत आणि मी दही शक्यतो वापरतच नाही चिकनमध्ये. तर ते लिंबू टाकून सुद्धा आपण चिकन चांगलं पाणी सुट्टेपर्यंत परतून घेतलंय बघा इथे. आणि त्यानंतर आपण ह्याच्यावरनं झाकण ठेवायचं आणि चांगलं चिकन पाणी न वापरता शिजवून घ्यायचं आणि वाफेवर चिकन चांगलं शिजतं. त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि नंतर चिकन शिजल्यानंतर आपण ह्याच्यात मालवणी वाटण टाकूया. तर इथे बघा मी सांगितल्याप्रमाणे कांदा, खोबरा, कोथिंबीरीचे देठ आणि सुकं खोबरं. एका साईडला सुकं खोबरं आहे, भाजून घेतले हे सगळं खमंग आणि ह्याची पेस्ट करून पण घेतली आहे. आता आपण खोलूया आणि आपण जे वाटण केलं आहे ना ते टाकूया आणि घट्ट पातळसाठी थोडं गरम पाणी टाकूया. थंड पाणी टाकू नका, नाहीतर मग चव बिघडते त्याची. गरम पाणी टाकून मी ना अगदी सैल पण नाही करणार आहे, म्हणजे अगदी पातळ पण नाही करणार आणि अगदी घट्ट पण नाही ठेवणार आहे. कारण मला चपाती, भाकरी आणि भात तिन्हीसाठी जसं लागेल तेवढं मी ह्याच्यात ग्रेव्ही ठेवणार आहे आणि तेवढं पाणी मी वापरणार आहे आणि त्याच्यात मी दणकावून चांगली उकळी काढणार आहे. तर इथे बघा मी गरम गरम पाणी ओतते आणि छान अशी दणकावून उकळी काढणार आहे ह्याची आणि त्यानंतर मी ह्याच्यातनं कोथिंबीर टाकणार आहे. तर आपण पहिलं झाकून ठेवूया हे मस्तपैकी. आणि माझ्या जेवणात बघा अजिबात हे नाही आहे, कुठेही तेल असं भरपूर नाही आहे, तेलाची तरी नाही आहे, कमी तेलामध्येच जास्त जेवण बनवायचं आपण. तर इथे बघा छान अशी आपल्या चिकनला उकळी आलेली आहे आणि मस्तपैकी आपलं चिकन तयार झालेले आहे. वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि तुम्ही मग चपाती, भाकरी, भाताबरोबर खायला मोकळे. तर इथे असं मस्तपैकी जबरदस्त झणझणीत चिकन तयार. धन्यवाद.